हाय गाईज. नमस्कार मित्रांनो, आम्ही जागा चेंज केली कारण आम्हाला बोलायचं तुमच्या बरोबर येस. म्हणून आम्ही आणि याला जोरात बोलायचं होतं ना, म्हणून मला चल दुसरीकडे जाऊन बसू कारण थोडंसं. ते 10 लोक बघत होते माझ्याकडे. हा काहीही बोलत राहील. मी मेन मुद्दा सुरू करते. जसं की आमचा प्रिव्हियसली पण एक चॅनल होता हा. जो आम्ही असाच बंद करून टाकला होता. असाच? बरेच खूप ब्लॉग टाकून आम्ही असाच बंद करून टाकला होता वेड्यासारखा. आय थिंक आम्ही वेड्यासारखा. कंटिन्यू केला असता तर खूप छान अजून झालं असतं. बट ठीक आहे, ठीक नो आहे, इशू. काय हरकत आता नाही. परत सुरू करतोय. पुन्हा सो सुरू. या गाईज, जो जे त्या चॅनलवर होतं त्यांनी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब यार हा किती, या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बिकॉज जर म्हणजे सबस्क्राईब करा. कारण की येस, वी आर ऑल्सो ट्राईंग टू. अरे तू असं नको ना, मला ह्या की हा मला बोलत पण देत मी नाहीये. काही बोलत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओ बघताय की एका पुरुष जो काही न बोलल्याने पण लोकांना त्रास होतो आणि त्याच्यावरती ॲलिगेशन लावतो, हा असा कसा काय बोलतो. बोल. सॉरी, अरे मस्ती केली गे, बोल. मस्ती केली. कट. ओके. तर कुठून कंटिन्यू कर, कुठे स्टॉप झालो होतो आपण? कुठेच नाही, इथंच होतो. ठीक आहे. तर गाईज, आमचा मागे एक चॅनल होता. त्या चॅनलला भरपूर आमचे 300-350 सबस्क्रायबर्स होते. माझे 350 लोकांना निवेदन आहे, विनंती आहे. आणि कधी कधी मला असं बोलताना मराठीमध्ये प्रोफेसर असल्यासारखं फील होतं. असं वाटतं की मी निबंध वाचतोय शाळेसमोर. तर म्हणून मी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला की तुम्ही या चॅनलला पण सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला अजून जे ब्लॉग्स आहेत, व्हिडिओज आहे, आमची जी मस्ती आहे, जी आम्ही बोलत असतो, म्हणजे मी मस्ती करतो ती सिरियसली घेते, ते मुद्दे तुम्हाला या व्हिडिओवरती, या चॅनलवरती पण बघायला भेटतील. अजून काही भरपूर काही आहे पण मी बोलत नाही कारण व्हिडिओ चालू आहे. साक्षी, इग्नोर. तर असंच जसं ह्यानी जेवढं पण सांगितलं सेम मी पण तेच बोलणार होती. सो या फॉलो करा या चॅनलला. आणि 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 मला काहीच सुचत नाही तुझ्या कारण नादाबद्दल. बघा हा ना, असं कारण आहे बघतोय ना, मला खूप बघा. ऑकवर्ड फील होते थोडं. मी एवढा चांगला प्रेमाने बघतो तुला. म्हणजे मला एवढं कधीच ऑकवर्ड फील होत नाही. हा इंट्रोवर्ड आहे, मी नाही. बट मी इंट्रोवर्ड आहे. आहेस तू. आहे मी. बट इथे मी दिसतीये, आय नो. सो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. बस ठीक आता आहे. मला सध्या काही सुचत नाहीये. तर माझी क्यूटशी बायको तुम्हाला हेच विनंती करते की आतापासून या चॅनलवरती आमचे ब्लॉग येणार आहेत. आम्ही दोघं नक्कीच याच्यावरती खूप चॅलेंजिंग ब्लॉग, एक कपल चॅलेंज ब्लॉग. एवढं क्लीन करून काहीच फायदा नाही. माईक होता फक्त, तो कवर Still, होता. we have clear background and clear picture. ठीक आहे, सॉरी. कुठं होतो मी? हां, तर माझी क्यूटशी बायको तुम्हाला हे गोष्टी सांगायचा प्रयत्न करते की आम्ही या चॅनलवरती नवीन नवीन ब्लॉग्स येणार आहेत, कपल चॅलेंज येणार आहे, तिचे ब्युटी प्रोडक्ट येणार आहेत आणि भरपूर काही गोष्टी येणार ते सगळं आहेत. अजून कन्फर्म नाहीये, बट स्टिल या वी आर नक्की, डुइंग. यस यस, नक्की. तर वेलकम टू अवर चॅनल, वेलकम टू अवर स्मॉल कॉर्नर ऑफ गाडगेज फॅमिली. लाईफ विथ गाडगे. लाईफ विथ गाडगे. ये त्यांना असे बोटं दाखवणार आहेस तू? ये काय वाटतं, हनी सिंगची फॅन आय आहेस एम व्हेरी एक्साइटेड अबाउट दिस बिकॉज आमचा प्रिव्हियसली चॅनल खूप छान आम्हाला रिस्पॉन्स आला होता. खूप म्हणजे खूप छान होता. बट स्टील वी क्लोज दॅट चॅनल. नॉट क्लोज, स्टॉप द व्हिडिओज. स्टॉप द वीडियो बिकॉज ऑफ समथिंग, बिकॉज ऑफ होता है लाइफ भाई, ऊपर नीचे होता है थोड़ा सा, नो इशू. ऊपर नीचे होता है. वी आर स्टार्टिंग अगेन विथ फुल ऑफ जोश. सो प्लीज गाइज सपोर्ट अस विथ दिस. And what मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. येस गाइज, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. नक्कीच आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण आपल्याबद्दल तर काही सांगितलंच नाही की आपण कोण पुढचा आहोत. ब्लॉग बघायचाच असेल ना त्यांना. नाही, पण त्यांना हे तर कळलं पाहिजे साक्षी कुठं राहते, जय कोण आहे, हे तर त्यांना कळलं पाहिजे. राहते तर नाही, पण कुठं आहे, कोण आहे, काय. तुम्हाला हे जर सगळं Okay, जाणून मी घ्यायचंच आहे, देन यू विल. नाही, मी तुम्हाला इथं सांगणार, थोडं तरी सांगणार. कारण जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला माहिती पाहिजे की आम्ही कोण आहात. तर नमस्कार मित्रांनो, ही जी आहे व्यक्ती जी इथं बसलेली आहे, या व्यक्तीचं नाव आहे साक्षी गाडगे. आणि हिचा जो नवरा आहे तो तुमच्यासमोर बसला आहे, हिचं पूर्ण नाव आहे साक्षी जय गाडगे. आणि आम्ही दोघे बट एक आहे डॉक्युमेंटेड अजून मोजरच आहे.
कट करायचं गाडगे आहे, आम्ही दोघं मिळून हा चॅनल बनवतोय. आम्ही लोकेटेड असू तुमच्या मनात. ओ हे आधीच कोणालाच बोलला नव्हतास माझ्याशी, तू कसं काय बोललास? आपण दोघे आहो ना लोकेटेड यांच्या मनात. दोघे बोललो, मी एकटा बोललो का साक्षी? अशी डॉमिनेटिंग मुलगी. डॉमिनेटिंग नाही यायला पाहिजे असं नाही, मला नाही आवडणार. ठीक आहे, कोणाला अशी पण नाही पण आवडणार. आम्हाला गप्पा मारायचा आणि मस्ती घालायची, तो आम्ही आम्ही कॅमेरा तुमच्यासोबत ऑन share करून करणार. घालणार आहोत. म्हणजे जो राडा किल्ला घालणार आहे ना आम्ही, हा तुमच्या समोर घालणार आहे. म्हणजे थोडासा जो आपण मस्ती करतोच आहे तर आपल्याला माणसं जी बघतील Okay. ती बघूनही अशीच हॅपी हॅपी तर राहतील. मला So सांगा we are doing. साक्षी गाडगे, आपण हा चॅनल का चालू केला? म्हणजे तुम्ही कुठून इन्स्पायर झाले या चॅनल चालू करायला? ओके, माझ्याकडून इन्स्पायर झाले, ठीक आहे. म्हणजे असं तर पण तुम्हाला असं काय वाटतं? माझं तुम्ही- जेव्हा लग्न झालं नव्हतं त्याच्याही आधी मला असं वाटत होतं की माझा चॅनल ओपन करावा, बिकॉज येस मला असं खूप एक्सप्लोर आणि मी असं ज्या मी फील्डमध्ये होते ती फील्ड अशीच होती की इकडे फिरा तिकडे फिरा, हे करा ते करा. सो ते शूट करायला मजा झाली असती, बट त्या टाइमला अस्वाली मजा आली अशी. अशी वाटली. फटकावेल ना. ठीक आहे. सो ते मला त्या म्हणजे मी थोडीशी क्रिएटिव्ह टाईप आहे, तर मला थोडीशीच. ते आवडतं. थोडीशी मी नाही, खूप जास्त मी क्रिएटिव्ह आहे, खूप बट जास्त. स्टील आय शट अप. आई शटअप म्हणजे तू स्वतः शटअप होतीस, ठीक आहे. यार, तर हा गाईज बोलूनच म्हणून मी देत तुम्हाला नाहीये. सांगतोय की शिकली गाय हा तिचा चॅनल आहे, तर मी बोलू शकतो, बरोबर ना? तिच्या पण मी चॅनल. बोलतीये ना, मग तोंड बंद ठेव. तर मी हे बोलत होते की हां मी खूप क्रिएटिव्ह आहे, तर मग मला हा असं हे ओपन करायला आवडलं असतं त्या टाईमला सुद्धा, बट स्टील मग माझं लग्न झालं. नशीब आणि माझा नवराही तसाच आहे, खूप छान आहे हा. तर मग आम्ही दोघांनी सुरू केलं, बट स्टील वी क्लोज दॅट चॅनल अँड स्टार्ट द न्यू चॅनल. ये तर तू का मला सपोर्ट करतोस या चॅनलसाठी ते सांग. ओके, तर बेसिकली आम्हाला आहे ना आमच्या फ्री टाईममध्ये खूप काही गोष्टी करायला आवडतात आणि आम्ही खूप काही गोष्टी करतो. आणि हा चॅनल ओपन करायचा रिझन एक आहे की कधी कधी काही मेमरीज आपल्या निघून जातात, सुटून जातात. तर आपल्या ओल्ड मेमरीजला पुन्हा व्हिडिओमध्ये बघून आपण वापस मेमराईज करू शकतो की एक्झॅक्टली आपण त्या टायमाला काय होतं काय यार. होतो? कारण आमचं सुरुवातीचा होतं? स्ट्रगलिंग टाईम, जसं मागचे काही दिवस गेले तो स्ट्रगलिंग टाईम आणि आताचा स्ट्रगलिंग टाईम. वी आर चेंजिंग, वी आर ग्रोईंग. सो आपण जो ग्रो करतोय त्या ग्रोला आपल्याला बघायला मजा येईल आणि आपले जुने एवढं ब्लॉग बघून diplomatic? हो जुने ब्लॉग बघून खूप इन्स्पायर होईल. अरे यार त्यावेळेचे दिवस. आपल्याला प्रत्येकाला फोटोज, पहिले लोक आहे ना फोटोज ठेवायचे, मेमरीज ठेवायचे, तर फोटोला बघून त्यावेळेचे स्टोरीज आमच्या आजी आम्हाला सांगायच्या. तर या ब्लॉगच्या मागं हाच रिझन आहे. आता फोटोज तर लोक खूप ओल्ड फॅशन झाले, तर ब्लॉगमधून आपण आपल्या जुन्या गोष्टी आठवून आपण नवीन कामासाठी इन्स्पायर होऊ शकतो की यावेळेला आपण इथे होतो, यावेळेला हे केलं होतं, त्यावेळेला ते केलं होतं, असंच. म्हणून हा चॅनल आम्ही पुन्हा सुरुवात केला आहे, म्हणून हा चॅनल आम्ही पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. जे पण आम्ही करू दिवसभरात, जे पण आम्ही रात्रभरात करू, सगळं. रात्रभरात नाही दिवसभरामध्ये, अरे जे पण आम्ही जेवढं जिथपर्यंत करू मस्ती मजा ते आम्ही इथे टाकू. शी यार किती घाणेरडं आहे. ठीक आहे कट कट नहीं करून नाही, आम्ही व्हिडिओ कट केला कारण आमचे ना रात्रभराचे काहीतरी कॉन्सेप्ट चालू झाले होते. असं काही नव्हतं, ते हा बोलला होता, मी चुकून बोलली होती. हा म्हणजे आपण मी आपण- म्हणजे एक काही second, आयुष्यात चूक एक केली second. ना, आपण नाईट आउट करायला नाही जाणार बाहेर. हा मग ते फिरायचे ब्लॉग असतात त्याला मग बोलतात. मी असं स्पेसिफाय कुठे केलंच नाही. मी फक्त म्हणजे रात्रभर दिवसभर जेही आम्ही करू ते आम्ही व्हिडिओ वापस एकदा कट करतो, आम्ही आमची भांडणं करून घेतो, मग पुन्हा कॅमेरा चालू करतो, मग तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो. तुम्ही पण सांगा, बरोबर बोलले मी. बोलले रात्रभर जे पण असेल ते तो मुद्दा तर सांग जो तू आता बोलत होतीस. राईट. आमच्या भांडणामध्ये ना आमचं एक असं म्हणजे तू बोल. अच्छा मी बोल, असं आमच्या भांडणामध्ये तू बोल हे बोलणं झालंय. ओके, नाही, सो आम्ही actually बसलो. आम्ही या पहिला व्हिडिओ ना गाईज थोडासा सांभाळून घ्या. नाही या मुद्दावून करतोय. नाही ॲक्च्युली मला हे बोलायचं होतं की आम्ही इथेच ज्या पण मॉलमध्ये आम्ही आत्ता आलो आहे रिसेंटली, तिथे कधीच आतापर्यंत कार अशी लावली नव्हती. आणि नेमकी तीच कार जी सध्या खूप कपल्स ब्लॉगमध्ये ट्रेंडिंग चालू आहे, जी की आहे किती 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 स्क्रिप्टेड बोलते ना ही मुलगी. अशी Scripted स्क्रिप्टेड नाही बोलली आहे. ही आता ना अशी स्क्रिप्टेड बोलली, नॅचरल नाही बोलली. म्हणजे जो डिस्कशन झाला ना तो स्क्रिप्टेड. किती नालायक आहे. आता आहे तसंच बोलणार ना यार नाही, मी. हे बघा तुम्हाला मी क्लिअर सांगतो, मला हिचे मुद्दे मलाच मांडायला लागणार आहे असं मला वाटतंय. की बघा
आम्ही आहे ना येताना विचार करत होतो की ब्लॉगचा पहिला दिवस आज स्टार्ट करूया. तर ब्लॉगचा पहिला दिवस स्टार्ट करण्यासाठी आम्ही विचार केला होता की आज कसा चालू करायचा, काय चालू करायचं. मी बोललो तिला की ओपन करायला टाक, काय हरकत नाही. तर समटाईम्स वी फील गॉडचे साईन्स असतात, देवाचे साईन्स असतात. त्याच्यानुसार आम्ही जिथे बसलो आहे, तुम्हाला जर बसलो आहे आम्ही तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज त्यांना दाखवते का एकदा. येस, आम्ही इथं बसलो आहे. मी इथं बसलो आहे आणि तुम्हाला समोर दिसते की BMW X1 बसलेली आहे. जी या X1 उभी मॉलमध्ये आहे. ना कधीच म्हणजे कधीच, आतापर्यंत नव्हती हां. लावली. आम्ही आता हा मॉल सुरू होऊन 1.5 वर्ष झाले, म्हणजे 1.5 वर्ष रिसेंटली झाले. नवीन सुरू झाला आहे मॉल, पण 1.5 वर्ष झालेले आहेत. आम्ही कधी इथे कार नाही पाहिली आणि जी आम्ही बोलतोय घ्यायचं चालू Manifestation. आहे तीच काय आहे. आणि जे आता कपल्स म्हणजे कपल लोकांमध्ये जास्त फेमस आता मला असं वाटतं. काय हां, कारण बोलतोस? आता जे जे कपल लोकांमध्ये सध्या फेमस आहे ते X1C, त्यांची X5 होती पण ही X1 आहे. आमचं असं एकदा मागे डिस्कशन झालं होतं की जे कोणती गाडी घ्यायची जाऊ ही मला विचारत होती. तेव्हा मी तिला बोललो होतो की Focus. माझी आहे की X5 जरी नाही भेटली तरी X1 तरी आपण कधीतरी घेऊया. तर हा मॅनिफेस्टिनेशन बोलू का काय बोलू का गॉडचे साईन बोलू, आणि ती मॅनिफेस्टिनेशन बोलू काही पण बोलू, ती गाडी सध्या तिथं उभी आहे. तिने आता बटन दाबलं होतं म्हणून काहीतरी प्लॉज झालं ना, काहीतरी एवढ्या वेळची जी बाहक माझी बडबड होती ती पण गायब झालेली असणार आहे. ठीक आहे, तो सो अशी आमची बडबड जी की होत राहील. आम्ही बस तुमच्याबरोबर तुम्ही आमची बडबड ऐकायला रेडी राहा. आमच्याबरोबर जॉईन व्हायला. तर प्लीज कीप लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. Please आणि support. Not support. कसं but रे? Yeah, please. It's a finger cross. शी तुला हे नाही आहे. ती ओल्ड स्कूल आहे हा मुलगा. सपोर्ट हे काय तुला होतंय? येतं, तुला येतं. हे बघ. हे बघ, हे बोट आहे ना, याला असं कर. 1 2 3 4, सॉरी हे बोटाला असं कर. काहीही करतो. 1 2 हे मला हे जमू बोट शकतं हे बे. बोट 1 2 उचलून 3 4. हे बोट 1 उचलून 2 दाखव. 3 4. हे 1 2 3 4. दुसरं नाही आलं पाहिजे. 1 2 3 4. ठीक आहे गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब आम्ही नंतर बोलूया. पोपट झालं. बाय. मज्जा आली. छी, मला नाही जमत आहे. तुला बाय. नाही जमणार बाबा. ओके, अरे पडलो. कसं बोलायचं, काय बोलायचं, काय बोलायचं नाही. काहीच नाही बोलायचं. We शांत. have just like, hi, welcome to guys our new channel. Welcome to guys. ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. असं बोलायचं. जा बाहेर जाऊ. बाहेर. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. काही तू ठीक आहे, विसरलास मोठ्याने ना? बोलू एक शकतेस second, तू. तू हां. विसरलास बघ, जरी हळू जरी बोललास हळू तरी जरी. because you have a अच्छा, आवाज जातोय का? yes. ठीक आहे, ओके. It's not like चालू. a mumbling. ओके, मम्बलिंग नाही होणार आहे. नाही होणार. ओके, पण माणसाची जम्बलिंग होऊ शकते. येस गाईज. ठीक आहे, सुरू करूया. या. ओके, काय करायचं आहे? वेलकम टू अवर चॅनल गाईज. इट इज असं एवढं लो एनर्जीमध्ये बोलायचं आहे? मोठं आहे वी ना, आर सिटिंग इन पब्लिक. पब्लिक नाही आहे इथे, कोणीच नाही आहे, But आपण बोलू still we शकतो. are sitting. ओके, वेलकम टू अवर चॅनल गाईज. माय नेम इज जय आणि साक्षी. हर नेम इज साक्षी. हीज वाव, आमच्या इथूनच सुरुवात आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे जय आणि हिचं नाव आहे, काय माझं? काय नाव आहे? एक काम कर, तू माझं नाव घे, मी तुझं नाव घेतो, वापस सुरू करूया आपण. हा आहे ना लाजच्या कटमध्ये दाखवणार आहे. इट इज गुड. एडिटर कट कर. ठीक आहे, हा भारी होता. तू घाण गेली इथे. ठीक आहे, सुरू कर. ओके, हाय गाईज. शी यार, एवढा लो मध्ये जरा मोठ्याने बोल ना व्यवस्थित. त्याला असं एनर्जी असं मग मला पण अशी झोप येईल. बाळा, तुला मी आधीच पण बोलले, आपण इथे आम्ही बसलो कॅफेमध्ये आणि तो बोलतो जोरात बोलायला. काय बस कुठं बसलं? कॅफेमध्ये. इथे आधीच एकदा खूप अशी शांत असं माणसं नॉर्मल चिल आउट शांत करायला असतात माणसं, इथे सगळ्यात असतात, ओरडून बोला. सगळ्यात असतात, सगळ्यात. ओके, ठीक आहे. आपण बाहेर जाऊया आणि मग हां, जोरात ओरडू. मोठ्याने आडून बोलूया. वेलकम टू. आपण नाही, इथे सगळ्यांना कळू दे. इथे सगळे सबस्क्राईब ठीक करतो. आहे, ठीक आहे, चल बोल. काय काय बोलायचं बोलू आहे? का? बोलायचं बोल. नाही, काय बोलायचं आता, झालं ना, वेलकम तर केलं पण
बघा आमचा पहिल्या ब्लॉगमध्ये काय बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला असं होतं ना की आपण पहिल्यांदा कोणाला भेटायला जातो आणि भेटायला गेल्याच्या नंतर आपण कसं कन्फ्यूज असतो की आता बोलायचं काय, तसं आम्ही या कॅमेराला बघून लिटरली कन्फ्यूज झालो की बोलायचं काय. असं काही नाही आहे. आधी पण जे व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामध्ये पण सेम हाच इश्यू होता. आता खूप गॅप पडल्यामुळे परत सेम इश्यू होतो. असं हो. होतं माणसांसोबत. तुम्ही एक काम कंटिन्यू करता, मध्येच त्याला ड्रॉप करता आणि परत तुम्ही जर करायला जाता ना तर हीच अवस्था होते. हो. सो डोंट वरी गाईज. जसं की आणि भांडे don't घासताना worry. जर तुम्ही काथ्या बदलला असेल तर तुम्हाला भांडे घासताना नवीन फील होतं तसं. कारण की हर रोज भांडी घासताना #मॅरेज. हॅशटॅग नवरा. मी पण आता त्याचे हॅशटॅग्स बोलणार आहे. हा ना पहिल्या ब्लॉगमध्ये खूप बोलायचं आणि मी पहिले बोलत नव्हते जास्त. म्हणजे बोलायची नाही असं नाही. आणि मी तर टॉकेटिव्ह आहे, मी खूप बोलतो. मला बारीकपणापासून बोलक्याच बोलतात. घरी माझं छोटं नाव आहे बोलक्या. आवाज पण बघा मला असेच देत आहे, ए बोलक्या इकडे. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम.